पटनामध्ये एक शिक्षक इतका लोकप्रिय झाला की त्याच्या क्लास बाहेर एकाच वेळी हजारो विद्यार्थी जमले. सरकारी भरती परीक्षामध्ये त्यांच्याच विद्यार्थ्यांचा वरचा नंबर असायचा. पण आज त्याच शिक्षकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय. गार्ड्सने स्वतःच पोलिसांसमोर सांगितलं की आम्ही सरांच्या सांगण्यावरूनच गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर हे सर कुठे गेले हे कोणालाच माहिती नाही. पोलीस शोधताय, कोर्ट वाट पाहते आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले. खान सर नेमके या सगळ्यात कुठे अडकले आणि आता पुढे काय होणार ते सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पटनातील मुसल्लमपूर हाट परिसराला बिहार मधला कोचिंग हब म्हणतात. या एकाच भागात कित्येक कोचिंग क्लासेस चालतात. त्यातलेच एक ज्ञानबिंदू अकॅडमी रोशन आनंद यांनी 2017ला फक्त 4 मुलांसोबत सुरू केलेला हा क्लास हळूहळू बिहारभर प्रसिद्ध झाला. विशेषतः पोलीस भरती परीक्षेत इथले विद्यार्थी मोठ्या संख्येने निवड होत असल्यामुळे या क्लासला लोक दरोगा फॅक्टरी असं म्हणू लागले होते. पण 2023 मध्ये याच भागात फैसल खान म्हणजे खान सर यांनी खान ग्लोबल स्टडीज अर्थात KGS सुरू केलं. खान सरांची शिकवण्याची स्टाईल विद्यार्थ्यांना खूप भावली. युट्यूबवर कोट्यावधी फॉलोअर्स असलेले खान सर कमी वेळातच पटनातही प्रचंड लोकप्रिय झाले आणि इथूनच दोन्ही क्लासमध्ये कॉम्पिटिशन सुरू झालं. मे 2024च्या अखेरस बिहार पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. दोन्ही क्लासेसचे अनेक विद्यार्थी यात निवडले गेले. खान सरांच्या KGS मधून 12,000हून अधिक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाल्याचं सांगण्यात आलं. त्याबद्दल शुभेच्छा देणारा मोठा बॅनर क्लास बाहेर लागला. त्याखालीच रोशन आनंद यांनी ज्ञानबिंदूच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना बॅनर लावलं. हे दोन बॅनर एकमेकांच्या खाली लागणं हे निमित्त ठरलं आणि त्यातीलच वादाला सुरुवात झाली. 2 जून रोजी रात्री परिस्थिती अचानक बिघडली. 15 ते 20 जणांच्या जमावाने खान सरांच्या KGS क्लासवर दगडफेक केली. खान सरांच्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. पोस्टर फाडण्यात आले. क्लास बाहेर गोळीबारही झाल्याने वातावरण तापलं. खान सर स्वतः समोर आले आणि त्यांनी ज्ञानबिंदूचे संचालक रोशन आनंद यांच्यावर थेट आरोप केला. आम्ही स्वस्तात शिकवतो आणि आमचे जास्त विद्यार्थी निवडले गेले म्हणून त्यांना राग होता असं खान सर म्हणाले. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे रोशन आनंद आणि त्यांचे सहकारी अभिषेक व गौरव यांना ताब्यात घेतलं. रोशन आनंद यांनी मात्र हे आरोप फेटाळताना खान सर बिहार पोलिसांशी हात मिळवणी करून आपल्याला खोट्या केसमध्ये अडकवत असल्याचा दावा केला. त्यांच्या विद्यार्थ्यांनीही पटना रस्त्यावर उतरून रोशन सरांच्या सुटकेची मागणी केली. या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट घडली. खान सरांनी सुरुवातीला गोळीबार झाल्याचा आरोप केला होता, पण नंतर त्यांनी त्याच स्टेटमेंट बद्दल माघार घेत फक्त दगडफेक आणि मारहाण झाल्याचं सांगितलं. म्हणजे गोळीबाराचा उल्लेख त्यांनी काढून घेतला. पण तोपर्यंत खरी गोष्ट समोर येण्यास वेळ लागला होता. 4 जूनला ज्ञानबिंदू क्लासेस तर्फे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात खान सरांचे 2 सुरक्षा रक्षक प्रदीप कुमार आणि तालेश्वर सिंग हे 315 बोर रायफलने गोळ्या झाडताना स्पष्टपणे दिसत होते. व्हिडिओ पाहून पटना पोलिसांनी तातडीने दोघांनाही अटक केली. पोलीस चौकशीत दोन्ही गार्ड्सनी धक्कादायक कबुली दिली. त्यांनी सांगितलं की खान सरांनी स्वतः सांगितल्यानंतरच आम्ही 4 राऊंड फायर केले आणि सर म्हणाले होते की पुढे जे होईल ते मी बघून घेतो. या एका कबुलीने संपूर्ण प्रकरण उलट झालं. बिहार पोलिसांनी खान सरांवर भारतीय न्याय संहितेचे कलम 109, आर्म्स ऍक्टची कलमे 25, 27, 35 आणि खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे अजामीनपात्र स्वरूपाचे असल्यामुळे खान सरांना कधी अटक होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती. 5 जूनच्या संध्याकाळी पोलिसांनी KGS क्लासवर छापे टाकले. खान सर तिथे नव्हते. 6 जूनला त्यांच्या कोचिंग क्लास आणि त्यांनी गरिबांसाठी कमी खर्चात सुरू केलेल्या हॉस्पिटलवर वेगवेगळ्या सरकारी विभागांनी छापे मारले. फायर सेफ्टीचं उल्लंघन झाल्याचं सांगण्यात आलं. पटना जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसल्याबद्दल नोटीसही दिली. क्लासेस सील होण्याची शक्यताही काही माध्यमांनी व्यक्त केली. शनिवारी खान सरांचे वकील अटकपूर्व जामिनीसाठी कोर्टात गेले, पण कोर्टाची वेळ संपल्याने अर्ज स्वीकारला गेला नाही. 8 जून म्हणजे आजच त्यांच्या वकिलांनी पटना सिव्हिल कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. खान सरांचे वकील असं म्हणतात की FIR मध्ये फायरिंगशी संबंधित
खान सरांचा उल्लेख स्पष्टपणे नाही, त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. मात्र खान सर अजूनही जाहीरपणे समोर आलेले नाहीत आणि पोलिसांच्या पथकांचा शोध अद्यापही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पटना एसएसपी कार्तिकीय शर्मा यांनी सांगितलं की खान सरांचं नाव FIR मध्ये आहे, त्यामुळे त्यांची चौकशी होणारच. या सगळ्या दुसरी गोष्ट कायदेशीर लढाई उभी राहिली. नीट UG 2026 पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर 29 मे रोजी आज तक वाहिनीवर एक चर्चा झाली. त्यात वरिष्ठ पत्रकार अंजना ओम कश्यप यांनी ऑनलाईन स्टार टीचर्स टीका करताना त्यांना फ्रॉड आणि केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी बोलणारे शिक्षक असं म्हटलं. त्यांच्या म्हणण्यानुसार हे शिक्षक स्क्रिप्टेड व्हिडिओज, प्रोफेशनल एडिटिंग आणि अल्गोरिदम खेळून कोट्यावधी व्ह्यूज मिळवतात. त्यांना उत्तर म्हणून खान सरांचं इतर काही ऑनलाईन शिक्षकांनी उत्तर दिलं. खान सरांनी व्हिडिओ करून अंजना ओम कश्यप यांना सरकारसाठी काम करणाऱ्या दलाल पत्रकार असं म्हटलं. बिकाऊ पत्रकार, चाटुकार, दलाली, फेक न्यूजची दुकान असे शब्द वापरण्यात आले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यावर अंजना ओम कश्यप आणि TV टुडे नेटवर्कने दिल्ली उच्च न्यायालयात 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला. या खटल्यात खान सरांशिवाय अभिनय शर्मा, बबिता त्यागी, अरविंद भोरोदिया आणि 4 PM न्यूज यांनाही त्यात सामील केले. त्यांनी सांगितलं की सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर हटवण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. जस्टिस नीना बन्सल कृष्णा यांच्यासमोर आज म्हणजे 8 जूनला या प्रकरणाची सुनावणी आहे. एका बाजूला बिहार पोलिसांचा शोध सुरू आहे, दुसऱ्या बाजूला दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा केस आणि कोचिंग क्लासेसवर सरकारी विभागाचे एका पाठोपाठ छापे. खान सर एकाच वेळी तिन्हीकडून अडचणीत आले आहेत. दुसऱ्या बाजूला ज्ञानबिंदूचे विद्यार्थी खान सरांच्या अटकेची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. एका शिक्षकाची प्रतिमा, एका शिक्षकाचं स्वातंत्र्य, या 2 प्रश्नाभोवती आता पटण्याचा हा वाद पेटला आहे. खरोखरच गोळीबाराचा आदेश खान सरांनी दिला होता का, की हे सगळं त्यांना फसवण्यासाठी रचण्यात आले? आणि ज्या न्यूज चॅनल विरोधात त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांचं 2 कोटीचं उत्तर येणं म्हणजे वादाचा नवा अध्याय उघडलाय. एक गोष्ट मात्र खरी आहे, देशातल्या सर्वात मोठ्या YouTube शिक्षकांपैकी एकाची लढाई आता वर्गापलीकडे गेली आणि ती लढाई कोर्टाच्या आत लढली जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच खान सरने गोळीबार करण्याचा आदेश दिला असेल का, की त्यांना या प्रकरणात अडकवण्यात येत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.